नमस्कार. मैत्रेयमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा लॉचा सिलेबस आपण कव्हर करायला सुरुवात केलेली आहे आणि कॉन्स्टिट्यूशनल लॉ 1 हा पहिला कोर्स आपण यासाठी निवडलेला आहे. आणि त्यामध्ये 3 पॉईंट्स पहिल्या मॉड्यूलमधले आपण कव्हर केले होते सेलियंट फीचर्सपर्यंत. आज आपण चौथा पॉईंट बघणार आहोत. चौथा पॉईंट आहे प्रिॲम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. खूप इम्पॉर्टंट, कारण आपण कॉन्स्टिट्यूशनल लॉमधल्या कॉन्स्टिट्यूशन या पार्टमध्ये अगदी आता आपण घुसणार आहोत किंवा आता कॉन्स्टिट्यूशन अभ्यासायला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे खूप महत्त्वाचा असा पॉईंट आहे प्रिॲम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर मग एक बेसिक व्हॉट इज प्रिॲम्बलपासून आपण आपल्या नोट्सची सुरुवात केलेली आहे. बघूयात काय आहे प्रिॲम्बल. व्हॉट इज प्रिॲम्बल? द वर्ड प्रिॲम्बल कम्स फ्रॉम द लॅटिन वर्ड preambulis, which means to walk ahead or walking before. चालणं सुरू करण्याच्या आधी, पुढे जाण्याच्या आधी असं जे काही येतं ते म्हणजे प्रिॲम्बल आहे. कारण प्रिॲम्बल हा शब्द कशापासून तयार झाला आहे? प्रिॲम्बुलस या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. द प्रिॲम्बल इज अ इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारताच्या संविधानाचा जर इंट्रोडक्शन आपल्याला समजून घ्यायची असेल की संविधानामध्ये नक्की काय काय आहे, तर ते सांगण्याचं काम आपल्याला कोण करतं? प्रिॲम्बल करतं. इट डिफाईन्स द पर्पज, का तयार झालंय भारताचं संविधान. फिलॉसॉफी, काय आयडियोलॉजीज आहेत. गांधीयन फिलॉसॉफी आहे का त्यामागे? नेहरूंची आयडियोलॉजी आहे का? किंवा काय फिलॉसॉफिकल काय अँगल आहे. अँड ऑब्जेक्टिव्ज, काय ऑब्जेक्टिव्ज आहेत. भारतीय समाज हा कुठे असणार आहे हे सांगणारं असं हे प्रिॲम्बल आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय काय आहे, कॉन्स्टिट्यूशनची पर्पज, कॉन्स्टिट्यूशनची फिलॉसॉफी आणि कॉन्स्टिट्यूशनचं ऑब्जेक्टिव्ह हे सांगण्याचं काम करतं प्रिॲम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इट ॲक्ट ॲज अ गाईड ऑन हाऊ टू यूज अँड इंटरप्रिट कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन कसं वापरायचं, कॉन्स्टिट्यूशनचं इंटरप्रिटेशन कसं करायचं हे सांगण्याचं काम कोण करतं? प्रिॲम्बल करतं. द प्रिॲम्बल प्रोव्हाइड्स अ क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन्स कॉन्स्टिट्यूशन्स प्रिन्सिपल्स अँड गोल्स. काय आहेत भारतीय संविधानाचे प्रिन्सिपल्स, काय मूल्य आहेत, काय तत्त्व आहेत. म्हणजे जसं की सॉवरीन, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक, हे आहेत काय प्रिन्सिपल्स. आणि गोल्स काय आहेत, जसं की भारतीय समाज कुठे पाहतोय स्वतःला, तर मग त्यामध्ये इक्वॅलिटी, फॅटर्निटी, जस्टिस, लिबर्टी, हे सगळ्या गोष्टी हे गोल्स आहेत. ओके. इट सर्व्स ॲज अ युजर मॅन्युअल फॉर द अंडरस्टँडिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन्स पर्पज. युजर मॅन्युअल, बघा आपण कोणतेही गॅजेट खरेदी करतो, कोणती वस्तू अशी खरेदी करतो आपण, ती खरेदी केल्यानंतर त्याबरोबर एक युजर मॅन्युअल येतं. ते युजर मॅन्युअल आपल्याला काय सांगतं, तर हे जे पर्टिक्युलर वस्तू आहे, पर्टिक्युलर गॅजेट आहे, ते कसं वापरायचं हे सांगण्याचं काम कोण करतं, तर ते युजर मॅन्युअल करतं. तसंच कॉन्स्टिट्यूशनचं युजर मॅन्युअल काय आहे, कॉन्स्टिट्यूशनला कसं वापरायचं आहे, कसं इंटरप्रिट करायचं आहे हे सांगणारं असं युजर मॅन्युअल आहे प्रिॲम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. इट ऑल्सो ॲक्ट ॲज अन एड टू इंटरप्रिटेशन वेअर लँग्वेज सीम्स ॲम्बिग्युअस. जिथे लँग्वेज क्लिअर नसेल ना कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तिथे प्रिॲम्बल पिक्चरमध्ये येतं आणि ते सांगतं की काय म्हणायचं आहे त्या पर्टिक्युलर प्रोव्हिजनमध्ये, कॉन्स्टिट्यूशनला काय म्हणायचं आहे. जेव्हा कॉन्स्टिट्यूशन तयार झालं तेव्हा कॉन्स्टिट्यूशन तयार करणारे जे कॉन्स्टिट्यूशनल मेकर्स होते त्यांच्या डोक्यात त्यावेळेस काय चाललेलं होतं हे सांगण्याचं, एक संविधानाची भूमिका सांगण्याचं काम कोण करतं, तर ते प्रिॲम्बल करतं. इट रिफ्लेक्ट्स द ॲस्पिरेशन्स अँड आयडियल्स ऑफ द पीपल ऑफ इंडिया. भारताच्या लोकांची काय ॲस्पिरेशन्स आहेत, काय आयडियल्स आहेत, कुठे पाहतायत हे लोक स्वतःला, हे सांगण्याचं काम करतं प्रिॲम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. बघा के.एम. मुन्शी, आता फेमस लोकांनी प्रिॲम्बलबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता फेमस लोकांचे हे कोट्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. के.एम. मुन्शी डिस्क्राइब्ड द प्रिॲम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲज अ पॉलिटिकल हॉरोस्कोप ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हॉरोस्कोप आपल्याला माहिती आहे, कुंडली. काय सांगते कुंडली? तुमचं भविष्य सांगते, तुमचं नेचर किंवा एक
तुम्ही कुठे जाणार, तुम्ही काय करणार आहात भविष्यामध्ये वगैरे हे सांगण्याचं काम कोण करतं, तर कुंडली करतं. तर मग हे पॉलिटिकल हॉरोस्कोप आहे असं के.एम. मुन्शीजी म्हणतात कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिॲम्बलच्या बाबतीत. ठाकूरदास भार्गवा states that Indian preamble is the most precious part of the constitution. एकदम महत्वाचा मोस्ट प्रिशियस पार्ट आहे असं म्हणतात ते. पुढे ते म्हणतात इट इज अ सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनचा आत्मा आहे प्रिॲम्बल. बघा, आपल्या शरीरातून, आपल्या बॉडीमधून जर सोल काढून टाकला, आत्मा काढून टाकला, तर काय होईल? त्या शरीराला काही अर्थ उरेल? नाही उरणार. तसंच तेवढंच इम्पॉर्टंट आहे प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. प्रिॲम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन. इट इज अ की टू द कॉन्स्टिट्यूशन. संविधानाकडे जाण्याची जी किल्ली आहे ते आहे हे ते आहे प्रिॲम्बल. इट इज अ ज्वेल सेट इन द कॉन्स्टिट्यूशन. बघा, कोणताही दागिना ज्वेल सेट घातल्यानंतर काय होतं? सौंदर्य खुलून येतं असं आपण म्हणतो. तर मग संविधानामधलं हे जे प्रिॲम्बल आहे ते, त्या प्रिॲम्बलने शोभा वाढवलेली आहे. कशाची? कॉन्स्टिट्यूशनची. तर मग हे सगळे मुद्दे कोणी सांगितलेत? ठाकूरदास भार्गवा यांनी सांगितलेत. एन.ए. पालखीवाला काय म्हणतात? कोण होते ते? कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट अँड ज्युरिस्ट कॉल्ड द प्रिॲम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन द आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आयडेंटिटी कार्ड घातल्यानंतर आपल्याला काय गोष्टी कळतात? जसं की नाव कळू शकतं त्या व्यक्तीचं, किंवा एक बेसिक गोष्टी आपल्याला त्या आयडेंटिटी कार्डमधून कळतात. तर मग हे कॉन्स्टिट्यूशनची जर ओळख आपल्याला समजून घ्यायची असेल, कॉन्स्टिट्यूशनची ओळख जर आपल्याला करून घ्यायची असेल, तर प्रिॲम्बल समजून घ्यायला हवं, कारण ते आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे असं एन.ए. पालखीवाला म्हणतात. Okay. Sir Dyer C.J. states that the preamble is a key to open the minds of the makers of the constitution. जसं मी आधी म्हटलं की कॉन्स्टिट्यूशन मेकर्स जे होते, संविधान सभेत जी लोक बसलेली होती, त्यांच्या डोक्यात त्यावेळेला काय चाललेलं होतं, कशा प्रकारच्या देशाची ती कल्पना करत होते, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, जर आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल मेकर्सचं माइंड ओपन करायचं असेल, तर आपल्याला प्रिॲम्बल समजून घ्यायला हवं असं कोण म्हणतं? सर डायर C.J. म्हणतात. सर अर्नेस्ट पार्कर म्हणतात, त्यांनी टर्म केलंय प्रिॲम्बलला कीनोट टू द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनची कीनोट आहे प्रिॲम्बल असं सर अर्नेस्ट पार्कर म्हणतात. त्यानंतर द प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज बेस्ड ऑन द ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन्स. बघा, पहिल्यांदा जगामध्ये जगातल्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये पहिल्यांदा USA कॉन्स्टिट्यूशनमध्ये इंट्रोड्यूस झालं होतं प्रिॲम्बल. आणि USA कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिॲम्बलची सुरुवात सुद्धा वी द पीपल पासून होते. ओके, USने इंट्रोड्यूस केलं आपल्या संविधानामध्ये काय? प्रिॲम्बल. ओके, पण भारताच्या संविधानात जे प्रिॲम्बल आहे त्याचा ओरिजिन कुठे आहे? त्याचं ओरिजिन, त्याचा सोर्स हा आहे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन. आपण पाहिलं संविधान सभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडलं होतं, बरोबर? आणि त्या ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन्सला डोळ्यासमोर ठेवून उद्दिष्टांचा ठराव होता हा. तर मग ह्या उद्दिष्टांना डोळ्यासमोर ठेवून आपलं संविधान लिहिलं गेलं, म्हणजेच या ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनवर बेस्ड असं आपलं कॉन्स्टिट्यूशन होतं. आणि हेच ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन्स पुढे जाऊन प्रिॲम्बल बनले. ठीक आहे. द प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज बेस्ड ऑन द ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन विच वॉज प्रपोज्ड बाय Jawaharlal Nehru in 1946. The objective resolution was a set of principles that guided the Constituent Assembly in writing the Constitution. Constituent Assemblyला कॉन्स्टिट्यूशन लिहिण्यामध्ये गाईड केलं होतं ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन्सनी. ठीक आहे. नेहरू while emphasizing the goals and objectives of the preamble said that, काय सांगितलंय नेहरूंनी? फर्म रिझॉल्युशन अँड सॉलिड प्रॉमिस. हे जे प्रिॲम्बल आहे ते काय आहे? ते एक फर्म रिझॉल्युशन आहे, एकदम संकल्प आहे, फर्म संकल्प आहे आणि सॉलिड प्रॉमिस आहे. हे एक असं वचन आहे जे कधीच तुटणार नाही असं हे वचन आहे, असं कोण म्हणतंय? पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात. कशाच्या संदर्भात? प्रिॲम्बलच्या संदर्भात. आता आपण पटकन एकदा टेक्स्ट ऑफ द प्रिॲम्बल बघूयात. खूप महत्त्वाचा आपल्याला हा
बाय हार्ट असायला हवा, पूर्ण पाठ असायला हवा हा टेक्स्ट, कारण खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, काय आहे टेक्स्ट ऑफ द प्रिॲम्बल? वी द पीपल ऑफ इंडिया. हे सगळं टर्म्स आपण पुढे एकदम डिटेल्ड वेमध्ये बघणार आहोत आपल्या या नोट्समध्ये. हॅव्हिंग solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens justice, social, economic, political, liberty of thought, expression, belief, faith, worship, equality of status and opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact and give to ourselves this Constitution. बघा काय काय आहे प्रिॲम्बलमध्ये. प्रिॲम्बलमध्ये प्रिन्सिपल्स आहेत आणि काही ऑब्जेक्टिव्ज आहेत. काय प्रिन्सिपल्स आहेत प्रिॲम्बलचे? सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक. काय ऑब्जेक्टिव्ज आहेत? जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. ओके, नेक्स्ट. आता आपण एक एक वर्ड प्रिॲम्बलमधला समजून घेणार आहोत. वी द पीपल पासून आपण सुरुवात करूया. The phrase "We the people of India" in the preamble signifies that the Constitution derives its power from the people. कॉन्स्टिट्यूशनने आपली पॉवर कुणापासून घेतलेली आहे, कुणाकडून डिराईव्ह केलेली आहे, तर ती पीपल कडून घेतलेली आहे. The authority of the government of India comes from the people, not from any specific body, state or former rulers. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी काही पॉवर आहे ती कुणाकडून आली आहे? ती लोकांकडून आलेली आहे, या देशातल्या लोकांकडून आलेली आहे. ती कोणत्याही एका स्पेसिफिक बॉडीने दिलेली नाही आहे, स्टेटने दिलेली नाही आहे किंवा कोणत्या आधीच्या राजाने दिलेली नाही, तर ती कुणाकडून आलेली आहे? ती लोकांकडून आलेली आहे. वी द पीपल ऑफ इंडिया हा सोर्स आहे पूर्ण कॉन्स्टिट्यूशनचा आणि गव्हर्नमेंटचा सुद्धा. गव्हर्नमेंटने जी पॉवर डिराईव्ह केली आहे ती लोकांपासून केली आहे. नो सेक्शन ऑफ द सोसायटी कॅन क्लेम एक्झम्पशन फ्रॉम द ऑथॉरिटी ऑफ द स्टेट ॲज गव्हर्नन्स इज बेस्ड ऑन द कलेक्टिव्ह विल ऑफ द पीपल. बघा, कोणत्याही सोसायटीतल्या कोणत्याही सेक्शनला जर वाटलं की आम्हाला हे काही रूल्स पाळायचे नाहीत किंवा आम्हाला हे कायद्यानुसार काही वागायचं नाही कारण ही आमची इच्छा आहे, तर ते असं करू शकत नाहीत. का नाही करू शकत? कारण कलेक्टिव्ह विलने आपण हे रूल्स, हे रेग्युलेशन्स आणि हे गव्हर्नन्स डिसाईड केलेलं आहे. आपलं जे गव्हर्नन्स आहे ते कलेक्टिव्ह विलवर बेस्ड आहे, त्यामुळे आपण यातून एक्झम्पशन घेऊ शकत नाही, क्लेम करू शकत नाही. ठीक आहे. पॉलिटिकल पार्टीज कॅनॉट चॅलेंज द ऑथॉरिटी ऑफ स्टेट ॲज इट्स डिराईव्ड फ्रॉम द पीपल. स्टेटची जी काही ऑथॉरिटी आहे ती चॅलेंज नाही करू शकत कोणती पॉलिटिकल पार्टी येऊन, कारण अगेन ती लोकांकडून आलेली आहे, लोकांनी दी पॉवर स्टेटला दिलेली आहे. हाऊएव्हर इफ द विल ऑफ द पीपल कॉन्ट्राडिक्ट्स द कॉन्स्टिट्यूशन प्रिव्हेल्स ॲज द सुप्रीम लॉ, सुप्रीमा लेक्स. बघा, एका हातामध्ये माझ्या काय आहे तर लोकांची इच्छा आहे, कलेक्टिव्ह विल ऑफ द पीपल आहे, आणि एका हातामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्स आहेत. जर कॉन्फ्लिक्ट झाला, कॉन्ट्राडिक्शन्स झाले की लोकांची इच्छा काहीतरी वेगळी आहे आणि संविधान काहीतरी वेगळं सांगतंय, तर संविधान प्रिव्हील करणार, कारण सुप्रीमा लेक्स. कॉन्स्टिट्यूशन हा एक सुप्रीम लॉ आहे, त्यामुळे सुप्रीम लॉज प्रिव्हील करणार, लोकांची इच्छा तिथे प्रिव्हील करणार नाही जर ती कॉन्ट्राडिक्ट करत असेल कॉन्स्टिट्यूशन बरोबर. चला, आता आपण केस लॉज बघूयात. इन द केस ऑफ युनियन ऑफ इंडिया वर्सेस मदन गोपाल काब्रा, द अपेक्स कोर्ट ओपिन दॅट द पीपल ऑफ इंडिया आर द सोर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ॲज रिटन इन द प्रिॲम्बल. युनियन ऑफ इंडिया वर्सेस मदन गोपाल काब्रा या केसमध्ये सांगितलं होतं, कोर्टाने ओपिनियन दिलं होतं की पीपल ऑफ इंडिया आर द सोर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. जसं प्रिॲम्बलमध्ये सांगितलेलं आहे की भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक हे कोण आहोत? सोर्स आहोत इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा. तर ते या केसमध्ये कोर्टानं मान्य केलं होतं, ओपिन केलं होतं. द सुप्रीम कोर्ट ओपिन इन B.R. कपूर वर्सेस स्टेट
ऑफ तमिळनाडू, पुढची केस आहे बी आर कपूर वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू, दॅट वेन द कोर्ट हॅज बीन एस्क्राइब्ड द solemn duty of interpreting the constitution and it finds that manifestly there is an unauthorized exercise of power under the constitution, it would uphold the provisions and the will of people will have to give the way to honor the provisions of the constitution. बघा, जयललिता केस म्हणून ही केस फेमस आहे, बी आर कपूर वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू. आता यामध्ये काय झालं होतं, आता आपण एक इझी वेने हे समजूयात. ए पर्सन आहे, हा ए पर्सन इलेक्शनसाठी उभा राहिला आहे आणि तो इलेक्शन जिंकला सुद्धा. आणि इथे काय होतं, मग विल ऑफ पीपल होती, त्याला जिंकवायचं होतं लोकांना, म्हणून लोकांनी त्याला इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये जिंकवलं. पण आता हा ए सत्तेत गेल्यानंतर कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात वागायला लागला. कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्स काही पाळायचं नाही किंवा कॉन्स्टिट्यूशनला धरून जे काही कामकाज करायचं आहे ते करत नव्हतं. कोण? ए. म्हणजे आता ए निवडून यावा म्हणून कलेक्टिव्ह विल ऑफ द पीपल, ए निवडून आलाय म्हणजे कलेक्टिव्ह विल ऑफ द पीपल आहे, पण एचं काम हे संविधानाला धरून नाहीये. जर अशी परिस्थिती आली तर काय होईल? It would uphold the provisions of the constitution and will of the people have to give a way to honor the provisions of the constitution. Will of the people ला काय करावं लागेल? ऑनर करावं लागेल. कशाला? कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्सला. म्हणजे जरी कोणी सत्तेत आलेली व्यक्ती ही लोकांच्या इच्छेने आलेली असली तरी सुद्धा तिला संविधानाला धरूनच वर्तन करायचं आहे. जर संविधानाच्या विरोधात जाऊन ती काम करायला लागली तर काय होईल? तर लोकांची इच्छा बाजूला ठेवली जाईल. लोकांना सांगितलं जाईल की तुम्ही ऑनर करा प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. असं कोणत्या केसमध्ये सांगण्यात आलंय? बी आर कपूर वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू या केसमध्ये सांगण्यात आलंय. चला, आता आपण आपले प्रिन्सिपल्स सुरू करतोय. प्रिॲम्बल मधले प्रिन्सिपल्स. सॉव्हरीन, पहिला प्रिन्सिपल आहे सॉव्हरीन. सॉव्हरीन म्हणजे कोणतेही एक्सटर्नल ऑथॉरिटी नसणं. ठीक आहे. द वर्ड सॉव्हरीन कम्स फ्रॉम ओल्ड फ्रेंच वर्ड सॉव्हरीन विच इटसेल्फ ओरिजिनेट्स फ्रॉम लॅटिन वर्ड सुप्रॅनस. सुप्रॅनस या शब्दापासून हा शब्द तयार झालाय, विच मीन्स अबाव, म्हणजे सगळ्यात वरती. म्हणजे जी ऑथॉरिटी आहे ती सगळ्यात वरती आहे आणि बाहेरचं कोणतंही ॲग्रेशन किंवा बाहेरचं कोणतंही रूल या ऑथॉरिटीवरती नाही आहे. दिस मीन्स द सॉव्हर्निटी रेफर्स टू द हायेस्ट ऑथॉरिटी ऑफ द गव्हर्निंग बॉडी. सगळ्यात वरची ऑथॉरिटी. गिव्हिंग इट फुल राईट टू मेक इंडिपेंडेंट डिसिजन्स विदाउट एक्सटर्नल कंट्रोल. कोणताही एक्सटर्नल कंट्रोल नाही आहे. The word sovereign in the preamble of the Indian Constitution means that India is an independent state free from any external control or domination. 1947 च्या आधी इंडियामध्ये काय होतं? एक्सटर्नल कंट्रोल होता, एक्सटर्नल डॉमिनेशन होतं ब्रिटिशर्सचं. पण आफ्टर इंडिपेंडन्स इंडिया काय झालं? सॉव्हरीन झालं. पण 1947ला जेव्हा आपण इंडिपेंडेंट झालो तेव्हा आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन तयार नव्हतं आपलं. मग कॉन्स्टिट्यूशन तयार होईपर्यंत आपण डोमिनियन स्टेटसमध्ये होतो आणि नंतर आपण काय झालो? सॉव्हरीन झालो. इन द प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मीन्स दॅट इंडिया इज इंडिपेंडंट स्टेट फ्री फ्रॉम एक्सटर्नल कंट्रोल अँड डॉमिनेशन. आता भारतावरती कोणत्याही प्रकारचं एक्सटर्नल डॉमिनेशन नाही आहे, म्हणजेच इंडिया काय आहे? सॉव्हरीन आहे. इट सिग्निफाईज दॅट India has complete authority to make its own laws, govern its people and conduct its affairs both internal and external without interference from any foreign power. कोणत्याही प्रकारच्या बाह्य शक्तीचा प्रभाव भारतावरती नाही, कारण भारत काय आहे? सॉव्हरीन आहे. ते स्वतःचे कायदे स्वतः बनवतात, भारतात बनवतात आणि स्वतः पीपलला गव्हर्न करतात अँड कंडक्ट इट्स अफेअर्स बोथ इंटरनल अँड एक्सटर्नल विदाउट इंटरफेरन्स फ्रॉम एनी फॉरेन पॉवर. कोणत्याही प्रकारच्या फॉरेन पॉवरचा इंटरफेरन्स नाही आहे. इन इंडिया द गव्हर्नमेंट हॅज सुप्रीम ऑथॉरिटी टू मेक रॅशनल डिसिजन्स. इन अ डेमोक्रेसी द पीपल इलेक्ट द गव्हर्निंग बॉडी विच एक्सरसाइज सॉव्हर्निटी. बघा, डेमोक्रेसीमध्ये काय होतं? इंडियामध्ये गव्हर्नमेंटकडे सुप्रीम पॉवर आहे, सुप्रीम ऑथॉरिटी आहे की त्यांचे
रॅशनल डिसिजन्स ते बनवू शकतात, घेऊ शकतात. निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, कारण भारताचं गव्हर्नमेंट हे सॉव्हरीन आहे. आणि डेमोक्रेसीमध्ये ही जी लोक आहेत, पीपल आहेत, ते गव्हर्निंग बॉडीला इलेक्ट करतात आणि ही गव्हर्निंग बॉडी काय करते, परफॉर्म करते सॉव्हर्निटीचं फंक्शन, एक्सरसाइज करते सॉव्हर्निटीला. सिन्स इंडिया हॅज फुल कंट्रोल ओव्हर इट्स इंटरनल अँड एक्सटर्नल अफेअर्स, इट इज अ सॉव्हरीन कंट्री. इंडिया काय आहे, एक सॉव्हरीन कंट्री आहे, सार्वभौम राष्ट्र आहे. ओके, आता पुढचं प्रिन्सिपल आहे आपलं सोशलिस्ट. द वर्ड सोशलिस्ट वॉज ॲडेड टू कॉन्स्टिट्यूशन बाय 42nd अमेंडमेंट. 42nd अमेंडमेंट मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखली जाते. खूप सारे चेंजेस झाले होते, खूप साऱ्या नवीन गोष्टी ॲड करण्यात आल्या होत्या या अमेंडमेंट नुसार. Socialism has no definite meaning but has been used in Indian Constitution in the context of democratic socialism and not communistic socialism. बघा, कम्युनिस्टिक सोशलिझम असतं ज्याच्यामध्ये स्टेटचा सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल असतो, सगळ्या गोष्टींवरती. तुमचे सगळे अफेअर्स, सगळे फायनान्शियल अफेअर्स, सगळ्या गोष्टी हे स्टेट कंट्रोल करतं. पण इंडियामध्ये असं नाही आहे. इंडियामध्ये डेमोक्रॅटिक सोशलिझम आहे. ओके, द वर्ड डेमोक्रॅटिक सोशलिझम हे गांधी आणि नेहरू यांच्या प्रिन्सिपल्सवरती बेस्ड असं डेमोक्रॅटिक सोशलिझम आहे. द वर्ड सोशलिस्ट एम्स टू एलिमिनेटिंग इनइक्वॅलिटी इन इन्कम, स्टेटस अँड स्टँडर्ड ऑफ लाईफ. कशाच्या संदर्भात वापरला जातोय भारताच्या कंटेक्स्टमध्ये सोशलिस्ट हा वर्ड? इनइक्वॅलिटी काढून टाकायची आहे इन्कम, स्टेटस आणि स्टँडर्ड ऑफ लाईफ मधली, म्हणजे इक्वॅलिटी आणायची आहे. इंडियन सोशलिझम इज डिफरंट फ्रॉम द स्ट्रिक्ट स्टेट कंट्रोल सोशलिझम लाईक कम्युनिस्ट कंट्रीज. कम्युनिस्ट कंट्रीजमध्ये जसं स्ट्रिक्ट स्टेट कंट्रोल सोशलिझम आहे तसं भारतामध्ये नाही आहे. हे वेगळं सोशलिझम आहे. भारताची स्वतःची इथली एक डेफिनेशन आहे सोशलिझमची, जी डेमोक्रॅटिक सोशलिझमवरती बेस्ड आहे. इंडियन सोशलिझम इज डिफरंट. इन द केस ऑफ समांथा वर्सेस स्टेट ऑफ AP, the Supreme Court of India held that the word socialist used in preamble of the Constitution should be interpreted in the light of goals enshrined in Article 14, Article 14, equality, Article 15, prohibition of discrimination on the basis of religion, race, caste, sex or place of birth, Article 16, equal opportunity in public employment, and 17, prohibition of untouchability, abolition of untouchability. Essentially meaning that हे सगळे कसले प्रोव्हिजन्स आहेत? हे सगळे इक्वॅलिटीचे प्रोव्हिजन्स आहेत. राईट टू इक्वॅलिटी अंडर ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स येतात, बरोबर. भारताचं जे सोशलिझम आहे ते याच प्रिन्सिपल्सवरती बेस्ड आहे. हे प्रिन्सिपल्स आपल्याला समजून घ्यायला लागतील जर भारताचं जे काही प्रिॲम्बलमधलं सोशलिस्ट वर्ड आहे तो वर्ड समजून घ्यायचा असेल, असं समांथा वर्सेस स्टेट ऑफ AP या केसमध्ये सांगण्यात आलं होतं. इसेन्शियली मिनिंग दॅट द कन्सेप्ट ऑफ सोशलिझम इन द प्रिॲम्बल एम्स टू अचीव इक्वॅलिटी अँड सोशल जस्टिस. काय अचीव करायचं आहे भारताच्या संविधानाला सोशलिस्ट या वर्ड अंडर? तर equality and social justice as outlined in these articles. Okay, next आहे secular. The term secular was added to the preamble by the 42nd Amendment Act 1976. पुढचं आपलं प्रिन्सिपल आहे सेक्युलर. बघा, भारताच्या संविधानामध्ये ज्या काही गोष्टी अडॉप्ट केलेल्या आहेत, ज्या काही घेतलेल्या आहेत, त्या इथल्या कंटेक्स्टमध्ये घेतलेल्या आहेत. जगात बाहेर गेल्यानंतर या टर्म्सचा अर्थ वेगळा असू शकतो किंवा आहे. जसं की आपण सोशलिस्ट या शब्दाचा अर्थ घेताना जेव्हा आपण कम्युनिस्ट कंट्रीजमध्ये जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्यांचा सोशलिझमकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह हा वेगळा आहे, पण इंडियाचा सोशलिझमकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह हा वेगळा आहे. तसंच सेक्युलर या शब्दाचं सुद्धा आहे, सेक्युलर या वर्डचं सुद्धा आहे.
सेक्युलर, धर्मनिरपेक्ष. बाहेरच्या देशांमध्ये जर सेक्युलर या शब्दाचा अर्थ आपण घ्यायला गेलो तर तिथे कोणत्याच प्रकारचा रिलिजन नसणं असा अर्थ होतो, किंवा कोणत्याच प्रकारचं रिलिजन तिथे फॉलो केलं जात नाही. पण भारताच्या कंटेक्स्टमध्ये स्टेटचं कोणतंही ऑफिशियल रिलिजन नसणार असा हा शब्दाचा अर्थ घेतला जातो. बघा, द टर्म सेक्युलर वॉज ॲडेड टू द प्रिॲम्बल बाय 42nd अमेंडमेंट. जसं सोशलिस्ट ॲड झालं तसंच सेक्युलर पण ॲड झालं 42nd अमेंडमेंटने 1976 मध्ये. बट द कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम वॉज ऑलरेडी एम्बेडेड इन द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय पहिल्यांदाच येत नव्हतं सेक्युलरिझम, ते आधीपासूनच होतं. इट सिग्निफाईज दॅट द इंडिया फॉलोज अ पॉझिटिव्ह अँड इन्क्लुझिव्ह फॉर्म ऑफ सेक्युलरिझम. नेगेटिव्ह फॉर्म नाही आहे, पॉझिटिव्ह फॉर्म आहे, इन्क्लुझिव्ह फॉर्म आहे, सर्वसमावेशक असा फॉर्म आहे सेक्युलरिझमचा. एन्शुरिंग इक्वल ट्रीटमेंट्स ऑफ ऑल रिलिजन बाय द स्टेट. स्टेटच्या नजरेत सगळे रिलिजन्स हे समान असणार असं भारताचं सेक्युलरिझम सांगतं. द सुप्रीम कोर्ट हॅज इंटरप्रिटेड द टर्म सेक्युलरिझम इन व्हेरियस केसेस. चला आता आपण केसेस बघूयात. पहिली केस आहे केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन केस, व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये जस्टिस खन्ना हेल्ड दॅट द स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी सिटीजन सोलली ऑन द रिलिजियस ग्राउंड. कोणत्याही सिटीजन डिस्क्रिमिनेट नाही झाला पाहिजे फक्त रिलिजियस ग्राउंडवरती. ठीक आहे. इंदिरा नेहरू गांधी वर्सेस राजनारायण ही पुढची केस आहे. जस्टिस चंद्रचूड स्टेटेड दॅट द स्टेट शॅल हॅव नो रिलिजन ऑफ इट्स ओन अँड शॅल नॉट बी थिओक्रॅटिक स्टेट. बघा, थिओक्रॅटिक, थिओचा अर्थ होतो गॉड अँड क्रेटिकचा अर्थ होतो पॉवर, म्हणजे देवाच्या हातात पॉवर आहे असं स्टेट. तर असं इंडिया नाही आहे. जस्टिस चंद्रचूड स्टेटेड दॅट द स्टेट शॅल हॅव नो रिलिजन ऑफ इट्स ओन अँड शॅल नॉट be theocratic state, ensuring equal freedom of conscience and the right to profess, practice and propagate religion. आर्टिकल 25 मध्ये हे आहेच. तर तेच सांगितलं होतं इंदिरा नेहरू गांधी वर्सेस राजनारायण की स्टेटचा कोणताही रिलिजन नसणार आहे. SR बोमई वर्सेस युनियन ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये सेक्युलरिझम वॉज अफर्म्ड ॲज अ बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक फीचर आहे काय? सेक्युलरिझम. अरुणा रॉय वर्सेस युनियन ऑफ इंडिया. अरुणा रॉय वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये कोर्ट हेल्ड दॅट डेमोक्रेसी थ्राइव्स नॉट जस्ट ऑन एज्युकेशन अँड इंटेलिजन्स बट ऑल्सो ऑन मॉरल व्हॅल्यूज लाईक ट्रूथ, लव अँड कंपॅशन. बघा, तुमची जी डेमोक्रेसी आहे, तुमची लोकशाही आहे, ती फक्त आणि फक्त कशावर? एज्युकेशन आणि इंटेलिजन्सवरती नाही टिकून राहत. त्यासाठी काही मॉरल व्हॅल्यूज लागतात, जसं की ट्रूथ असेल, लव असेल, कंपॅशन असेल. सेक्युलरिझम इम्प्लाइज फॉस्टरिंग अंडरस्टँडिंग अँड रिस्पेक्ट ऑफ ऑल रिलिजन. कसं तयार करणार हे अंडरस्टँडिंग, किंवा हे कसं तयार करणार हे मॉरल व्हॅल्यूज या कशा आणणार तुम्ही? जर सेक्युलरिझम नसेल तर हे शक्य नाही आहे. जेव्हा सगळ्या रिलिजन्सला आपण इक्वल आहोत असं वाटतं किंवा इक्वल आहोत, इक्वल ट्रीटमेंट मिळते, तेव्हाच हे लव, ट्रूथ, कंपॅशन या गोष्टींना काहीतरी अर्थ राहतो, अर्थ तयार होतो. ठीक आहे. ते हेच सांगितलं होतं अरुणा रॉय वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये. IR कोहिलो वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू, द 9 जज कॉन्स्टिट्यूशनल बेंच unanimously held that secularism under Article 21, read with Article 14 and 15, is a fundamental part of the Constitution alongside equality. Equality बरोबरच काय जास्त महत्त्वाचं आहे तर ते इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? सेक्युलरिझम. IR कोहिलो वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू या केसमध्ये सांगण्यात आलं होतं. ओके, आता आपला नेक्स्ट प्रिन्सिपल आहे डेमोक्रॅटिक. बघा, द वर्ड डेमोक्रेसी कम्स फ्रॉम ग्रीक वर्ड्स डेमोज अँड क्रेटोज. 2 शब्दांनी बनलाय, डेमोज अँड क्रेटोज. डेमोजचा अर्थ होतो पीपल अँड क्रेटोजचा अर्थ होतो पॉवर किंवा रूल. टुगेदर दिस वर्ड्स मीन रूल बाय पीपल, लोकांचं राज्य, लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेलं राज्य म्हणजे काय? डेमोक्रेसी, डेमोक्रॅटिक.
The term democratic in the preamble signifies that India has a government elected by the people, for the people, and accountable to the people. It upholds the principles of political, social, and economic democracy, ensuring participation, equality, and justice for all citizens. ठीक आहे. प्रिॲम्बल मधला हा जो डेमोक्रॅटिक वर्ड आहे तो काय सिग्निफाईज करतो, तो हे लोकांचं राज्य आहे आणि ते लोकांचं राज्य कशासाठी आहे तर पॉलिटिकल, सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसीसाठी आहे, एन्शुरिंग पार्टिसिपेशन, इक्वॅलिटी अँड जस्टिस फॉर ऑल सिटीजन. ठीक आहे. इंडिया फॉलोज अँड इनडायरेक्ट डेमोक्रेसी वेअर पीपल अबाउ 18 इयर्स वोट टू इलेक्ट देअर रिप्रेझेंटेटिव्स. दोन प्रकारच्या डेमोक्रेसीज असतात, डायरेक्ट डेमोक्रेसी किंवा इनडायरेक्ट डेमोक्रेसी. डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये जर आता एखाद्या विषयावरती कायदा बनवायचा आहे तर सगळ्या लोकांचं वोट घेतलं जाईल आणि मग तो त्या पर्टिक्युलर विषयावरती कायदा बनवण्याची प्रोव्हिजन केली जाईल. पण हे कुठं शक्य होतं? ज्या देशाची लोकसंख्या कमी आहे अशा ठिकाणी ते सहज शक्य होतं. पण भारताच्या कंटेक्स्टमध्ये मात्र लोकसंख्या खूप जास्त आहे, तर तिथे डायरेक्ट डेमोक्रेसी नाही चालणार. तर मग भारतामध्ये काय आहे? इनडायरेक्ट डेमोक्रेसी आहे. Where people above 18 years vote to elect their representatives, these elected leaders from the government and make decisions on behalf of the citizens. Regular elections ensure accountability and democratic governance. Accountability and democratic governance ला रेग्युलर इलेक्शन्स काय करतात? एन्श्युअर करतात. त्यासाठी काय आहे आपल्याकडे? इलेक्शन कमिशन ही एक इंडिपेंडेंट एजन्सी आहे. इलेक्शन कमिशन ही इंडिपेंडेंट एजन्सी काय करते? काम करते इलेक्शन्स घेण्याचं आणि इलेक्शन्स पार पाडण्याचं. इन वालसमा पाउल वर्सेस कोचिन युनिव्हर्सिटी, द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट सोशल डेमोक्रेसी इज अ वे ऑफ लाईफ दॅट अफोर्ड्स लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फॅटर्निटी ॲज इंडिपेंडेंट प्रिन्सिपल्स. हे वालसमा पाउल वर्सेस कोचिन युनिव्हर्सिटी या केसमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की सोशल डेमोक्रेसी ही वे ऑफ लाईफ आहे दॅट अफोर्ड्स लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फॅटर्निटी ॲज इंडिपेंडेंट प्रिन्सिपल्स. स्वतंत्र प्रिन्सिपल्स म्हणून हे जे काही लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फॅटर्निटी आहे ते सोशल डेमोक्रेसी अपहोल्ड करतं. इट एम्फसाइज दॅट सेपरेटिंग वन फ्रॉम अनादर वुड डिफीट द व्हेरी पर्पज ऑफ डेमोक्रेसी. तुम्हाला डेमोक्रेसी आणायची आहे, लोकांचं राज्य आणायचं आहे, तर फक्त 18 वर्षाच्या पुढील लोकांना वोटिंगचे राईट्स देऊन भागणार आहे का? नाही भागणार. तर त्यासाठी काय लागेल? ह्या तीनही गोष्टी लागतील, जसं की लिबर्टी असेल, इक्वॅलिटी असेल आणि फॅटर्निटी असेल. ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्र आल्या तरच जो काही डेमोक्रेसीचा पर्पज आहे तो फुलफिल होईल, नाहीतर व्हेरी पर्पज ऑफ डेमोक्रेसी काय होईल? डिफीट होईल. ठीक आहे. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे रिपब्लिक. बघा, द वर्ड रिपब्लिक कम्स फ्रॉम लॅटिन फ्रेज रेस रिपब्लिका विच मीन्स पब्लिक अफेअर्स ऑर पीपल्स अफेअर्स. ओके. India is a republic, meaning the head of the state means the president is elected and not a hereditary ruler. राजाचा मुलगा राजा किंवा राणीची मुलगी राणी असं नाहीये. त्यामुळे काय आहे? भारत रिपब्लिक आहे. हेरिडेटरी रूलर, कोणत्याच प्रकारचा हेरिडेटरी रूलर अस्तित्वात नाही आहे इंडियामध्ये. द गव्हर्नमेंट इज रन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह अँड फंक्शन्स अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन. गव्हर्नमेंट कसं रन होतं? इलेक्टेड जे काही रिप्रेझेंटेटिव्ह असतात तेच रन करतात, कोणताही हेरिडेटरी रूलर नसतो. त्यामुळे काय आहे? इंडिया रिपब्लिक आहे. अनलाईक ब्रिटनमध्ये काय आहे? हेरिडेटरी रूलर असतो. त्यामुळे अनलाईक ब्रिटन, इंडिया इज अ रिपब्लिक meaning there is no hereditary ruler. All authorities including the president, prime minister and legislatures are directly and indirectly elected by the people, ensuring democratic governance. ठीक आहे. ऑल ऑथॉरिटीज, सगळ्या प्रकारच्या ऑथॉरिटीज, स्टेटपासून ते अगदी सेंटरपर्यंतच्या सगळ्या ऑथॉरिटीज इलेक्शननेच भारतामध्ये निवडून येतात आणि डायरेक्टली अँड इनडायरेक्टली इलेक्शन्स होतात आणि पीपल काय करतात? आपलं जे काही डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट आहे त्याला निवडतात. ठीक आहे. त्यामुळे काय आहे? इंडिया रिपब्लिक आहे. हे प्रिन्सिपल होतं. आता आपण काही गोल्स बघणार आहोत. प्रिॲम्बलमधले गोल्स समजून घेऊयात. पहिलं गोल आहे जस्टिस. द प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एन्श्युअर्स जस्टिस इन 3 फॉर्म्स: सोशल जस्टिस, economic justice and political justice. Social justice, no discrimination on the based on
कास्ट, रिलिजन, जेंडर और स्टेटस इन्शुरिंग इक्वल ऑपॉर्च्युनिटीज फॉर ऑल. काय आहेत इक्वॅलिटीचे आर्टिकल्स? 14, 15, 16, 17, 18. नो डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन कास्ट, रिलिजन, जेंडर और स्टेटस एन्शुरिंग इक्वल ऑपॉर्च्युनिटीज फॉर ऑल. हे सगळे आर्टिकल्स आहेत सोशल जस्टिस. इक्वॅलिटी बिफोर लॉ, प्रोहिबिशन ऑन द बेसिस प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ. 16 पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटी. 17 ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी. 18 ॲबॉलिशन ऑफ टायटल्स. तर मग ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? सोशल जस्टिस आहेत. इकॉनॉमिक जस्टिस, फेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ, इक्वल पे फॉर इक्वल वर्क अँड प्रोटेक्शन ऑफ वर्कर्स राईट. हे मोस्टली कशात आपल्याला दिसतं? हे आपल्याला DPSP मध्ये दिसतं. DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे जे स्टेटला डायरेक्ट करतात की तुम्ही अशा प्रकारच्या प्रोव्हिजन्स आणा, तर त्यामध्ये आपल्याला हे इकॉनॉमिक जस्टिस दिसतो. पण त्याचबरोबर आर्टिकल 19 मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं, फक्त DPSP मध्ये नाही आहे. ओके, देन पॉलिटिकल जस्टिस, इक्वल पार्टिसिपेशन इन द पॉलिटिकल प्रोसेस थ्रू युनिव्हर्सल अडल्ट सफरेज अँड फ्री इलेक्शन्स. 18 वर्षांच्या पुढील सर्वांना इलेक्शनमध्ये वोट करण्याचे राईट्स आहेत. तर हे काय आहे? हा पॉलिटिकल जस्टिस आहे. युनिव्हर्सल अडल्ट सफरेज आहे आणि फ्री इलेक्शन्स होतात. जसं की आपल्याला माहिती आहे इलेक्शन कमिशन ही काय आहे? इंडिपेंडंट एजन्सी आहे जे इलेक्शन कंडक्ट करतात. दीज प्रिन्सिपल्स एम टू क्रिएट अन इन्क्लुझिव्ह, फेअर अँड इक्विटेबल सोसायटी. आता यामध्ये काही केस लॉज आहेत. केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला. यामध्ये जस्टिस या विषयावरती सांगताना असं म्हटलंय की जस्टिस सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल आर डायरेक्टेड अँड कॉन्क्रिटाइज्ड इन टू प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तुम्ही प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये गेलात की तुम्हाला हे दिसून येईल की सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल जस्टिस हे डायरेक्ट केलं आहे आणि कॉन्क्रिटाइज केलं आहे. ते एकदम असं घट्ट करण्यात आलं आहे. कशामध्ये? तर प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला जागोजागी हे दिसून येईल. कंझ्युमर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर versus Union of India. Aim of social justice is to attain substantial degree of social, economic and political equality. Social, economic आणि political equality ला जर अटेंड करायचं असेल तर काय लागेल? सोशल जस्टिसचं हे एम आहे. काय अटेंड करायचं? सबस्टॅन्शियल डिग्री ऑफ सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल ऑथॉरिटी. हे कशात हेल्ड झालं होतं? कंझ्युमर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये. तर इथे एक टेबल आहे. यामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी अँड जस्टिस अँड फंडामेंटल राईट्स अँड जस्टिस. जसं की आर्टिकल 38 आहे, स्टेट प्रमोट जस्टिस, सोशल ऑर्डर अँड वेलफेअर. हे काय आहे? हे सोशल जस्टिस आहे. ओके, इक्वल पे फॉर इक्वल वर्क, राईट टू लाईव्हलीहूड, फेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस हे काय आहे? इकॉनॉमिक जस्टिस आहे. ओके, राईट टू वर्क, जस्ट वर्किंग कंडिशन, मॅटर्निटी रिलीफ, अगेन हे काय आहे? हे इकॉनॉमिकच जस्टिस आहे. ओके, प्रोटेक्शन ऑफ वीकर सेक्शन, प्रमोशन ऑफ एज्युकेशन, सोशल प्लस इथे सोशल प्लस इथे इकॉनॉमिक प्लस सोशल जस्टिस. आपल्याला दिसेल आर्टिकल 14 to 18 राईट टू इक्वॅलिटी, राईट टू फ्रीडम, राईट टू वोट, पॉलिटिकल जस्टिस. तर मग ह्या सगळ्या गोष्टी जस्टिस या कॉन्सेप्ट अंडर येतात. जस्टिस हे गोल आहे प्रिॲम्बलचं. नेक्स्ट आपलं गोल आहे लिबर्टी. द लिबर्टी which the preamble seeks to secure can be classified into 2 categories. 2 कॅटेगरीजमध्ये प्रिॲम्बल मधली लिबर्टी आपण क्लासिफाय करू शकतो. कोणत्या 2 कॅटेगरीज आहेत? लिबर्टी ऑफ थॉट अँड एक्सप्रेशन, इट मीन्स द फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, जे की आर्टिकल 19 मध्ये दिलं आहे. आणि दुसरी कॅटेगरी आहे ते म्हणजे लिबर्टी ऑफ बिलीफ, फेथ अँड वर्शिप, म्हणजेच हे फ्रीडम ऑफ रिलिजन अंडर येतं. द फ्रीडम ऑफ कन्सायन्स अँड रिलिजन, आर्टिकल 25, 26 अँड 27. ओके, टू अपहोल्ड अँड स्ट्रेंथन दिस ऑब्जेक्टिव्स. काय ऑब्जेक्टिव्ज आहेत? लिबर्टीचे हे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत त्यांना अपहोल्ड आणि स्ट्रेंथन करायचं असेल तर हे अपहोल्ड आणि स्ट्रेंथन करताना सुप्रीम कोर्ट इन सोसायटी ऑफ अनएडेड प्रायव्हेट स्कूल्स ऑफ राजस्थान वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये हेल्ड दॅट पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन गॅरंटीड सर्टन फंडामेंटल राईट्स इन्क्लुडिंग आर्टिकल 26 which grants every religion denomination or its sections the right to establish and maintain institutions
for religion and charitable purpose, manage religious affairs, acquire property and administered it as per the law. Additionally, Article 29 and 30 recognize educational and cultural rights as a fundamental right. काय सांगितलं होतं सुप्रीम कोर्टाने सोसायटी फॉर अनएडेड प्रायव्हेट स्कूल्स ऑफ राजस्थान वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन गॅरंटीज सर्टन फंडामेंटल राईट्स. त्याच्यामध्ये काय काय येतं आर्टिकल 26 आणि 25 अँड 26 पण येतं, विच ग्रँट्स एव्हरी रिलिजियस डेनॉमिनेशन. प्रत्येक रिलिजियस सेक्शनला आपलं जे रिलिजन आहे ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठीची संधी हे आर्टिकल देतं किंवा ही पोहोचवण्याची पूर्णपणे फ्रीडम देतं. त्यासाठी काय इन्स्टिट्यूशन्स तयार करायचे असतील तर ते इन्स्टिट्यूशनसुद्धा तयार करता येऊ शकतात चॅरिटेबल पर्पजसाठी. आणि यातून काय केलं जाईल तर रिलिजियस अफेअर्स मॅनेज केले जाऊ शकतात. म्हणजे बेसिकली काय फ्रीडम ऑफ रिलिजन हे सांगितलं आहे पार्ट 3 मध्ये. आणि हे कशाच्या संदर्भात आहे तर हे लिबर्टीच्या संदर्भात आहे. लिबर्टी ऑफ काय बिलीफ, फेथ अँड वर्शिप. ठीक आहे. नेक्स्ट आपलं जे गोल आहे ते आहे इक्वॅलिटी. काय आपल्याला अचीव करायचं आहे? इक्वॅलिटी अचीव करायची आहे. द थर्ड मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रिॲम्बल इज टू सिक्युअर ऑल इट्स सिटीजन इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी. द कन्सेप्ट ऑफ इक्वॅलिटी हॅज बीन इनकॉर्पोरेटेड इन आर्टिकल 14 to 18. आपल्याला माहिती आहे आर्टिकल 14 to 18 मध्ये काय आहे इक्वॅलिटीचे प्रिन्सिपल्स दिलेले आहेत. द प्रिॲम्बल गॅरंटीज इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी. प्रिॲम्बलने काय केलं गॅरंटी केली आहे कशाची इक्वॅलिटी ऑफ काय स्टेटस अँड सेकंड इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन गॅरंटीज डिफरंट टाइप्स ऑफ इक्वॅलिटीज थ्रू स्पेसिफिक आर्टिकल्स 14, 15, 16, 17 अँड 25. 25 रिलिजन, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, कन्सायन्स अँड रिलिजन. आता ह्याच्यात काही केस लॉज बघूयात आपण काय आहेत. द इंदिरा स्वानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. इंदिरा स्वानी केस. इट वॉज हेल्ड दॅट ट्रिनिटी ऑफ गोल्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. कोणते कोणते 3 गोल्स आहेत कॉन्स्टिट्यूशनचे? सोशलिझम, सेक्युलरिझम अँड डेमोक्रेसी कॅनॉट बी रिअलाइज unless all sections of society participate in the state powers equally. जोपर्यंत हे बघा सोशलिझम, सेक्युलरिझम अँड डेमोक्रेसीला इन्श्युअर करायचं. सोशलिझम डेमोक्रेटिक सोशलिझम आहे आपलं ते आणायचं आहे. सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता, डेमोक्रेसी लोकशाही हे सगळ्या ह्या तिन्ही गोष्टी कधीपर्यंत शक्य होणार नाहीत जोपर्यंत सगळे लोक इक्वली पार्टिसिपेट करतील इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर कास्ट, कम्युनिटी, रेस, रिलिजन अँड सेक्स. अँड ऑल डिस्क्रिमिनेशन इन द शेअरिंग ऑफ स्टेट पॉवर मेड ऑन दिस ग्राउंड्स आर एलिमिनेटेड बाय पॉझिटिव्ह मेजर्स. जेव्हा पॉझिटिव्ह मेजर्स अफर्मेटिव्ह ॲक्शन्सनी हे एलिमिनेट केलं जाईल तेव्हा आपण काही इन्श्युअर करू शकू, तेव्हा आपण सोशलिझम, सेक्युलरिझम अँड डेमोक्रेसी इन्श्युअर करू शकतो असं इंदिरा स्वानी केसमध्ये सांगण्यात आलं होतं. त्यामध्येच पुढे सांगितलं होतं इन इक्वॅलिटी इल फेवर्स द फ्रॅटर्निटी अँड युनिटी रिमेन्स अ ड्रीम विदाउट फ्रॅटर्निटी. इक्वॅलिटी नसेल तर काय होईल तर जी फ्रॅटर्निटी आहे आणि युनिटी आहे ती एक ड्रीम बनून जाईल. फ्रॅटर्निटी अँड युनिटी आपण अचीवच करू शकणार नाही इन इक्वॅलिटीमध्ये. त्यामुळे हे सांगण्यात आलं होतं इंदिरा स्वानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे इक्वॅलिटीचा इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे जर तुम्हाला युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन कायम ठेवायचं असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट आपलं जे गोल आहे ते आहे फ्रॅटर्निटी. ठीक आहे. फ्रॅटर्निटी बंधुभाव, भगिनीभाव, बंधुभाव असं आपण म्हणू शकतो. फ्रॅटर्निटी बंधुता असं म्हणतात मराठीत. ठीक आहे. Dr. B.R. Ambedkar explains that fraternity means a sense of common brotherhood of all Indians. आम्ही सगळे भारतीय म्हणून एक आहोत, भाऊबंद आहोत एकमेकांचे, अशी भावना असणं म्हणजे काय फ्रॅटर्निटी. ओके. इन रघुनाथराव गणपतराव वर्सेस युनियन ऑफ इंडिया elaborating the objectives, it was held that one of the objective of the preamble of our constitution is fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation.
काय सांगितलं होतं रघुनाथराव गणपतराव वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये, जेव्हा ऑब्जेक्टिव्ह सांगत होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं इट वॉज हेल्ड दॅट वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह, प्रियांबलच्या ऑब्जेक्टिव्हवरती डिस्कशन करताना ते म्हणाले की वन ऑफ द objective of the preamble of our constitution is fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In a diverse country like India, where regional, communal and linguistic divisions exist, unity and integrity can only be maintained through the spirit of brotherhood. बघा, इतकी विविधता असलेला देश आहे, भाषिक विविधता आहे, कल्चरल डायव्हर्सिटी आहे, सांस्कृतिक विविधता, भाषिक विविधता, सगळ्या प्रकारची विविधता या देशामध्ये आहे. मग इथे जर युनिटी आणि इंटिग्रिटीला इन्शुअर करायचं असेल, युनिटी अँड इंटिग्रिटीला मेंटेन करायचं असेल, राष्ट्राची एकता आणि एकात्मता कायम ठेवायची असेल तर काय लागणार आहे? स्पिरिट ऑफ ब्रदरहूड लागणार आहे, जी बंधुतेची भावना आहे ती लागणार आहे, असं प्रियांबलच्या या फ्रॅटर्निटी या प्रिन्सिपल या गोलनुसार मुळे आपल्याला समजतंय. आता आर्टिकल 51 प्रमोट्स फ्रॅटर्निटी ॲट द इंटरनॅशनल लेवल. बघा, आर्टिकल 51 DPSP काय प्रमोट करतंय? फ्रॅटर्निटी ॲट द इंटरनॅशनल लेवलला प्रमोट करतंय. फ्रॅटर्निटी इज बेस्ड ऑन द सोशल अँड मॉरल व्हॅल्यूज अँड द लॉ कॅन ओनली हेल्प टू एनकरेज इट. आपली संस्कृती वसुदैव कुटुंबकम सांगणारी आहे, बरोबर? त्यामुळे काय ह्या बंधुता या प्रिन्सिपल मधून आपल्याला समजतंय, भारताचे सगळे नागरिक तर एक आहेतच, पण आपण पुढे जाऊन एक स्टेप पुढे जाऊन कशाचा विचार करतोय तर इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आपण फ्रॅटर्निटीला प्रमोट करत आहोत. ठीक आहे. आता एक पॉइंट आहे तो असा की प्रियांबल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट. प्रियांबल हे संविधानाचा भाग आहे की नाही? ठीक आहे. याच्यावरती काही केस लॉज आहेत. इंद्रे बेरुबरी युनियन केस 1960ची ही केस आहे. याच्यामध्ये 7 जज बेंच बसले होते आणि या केसमध्ये कोर्ट स्टेटेड दॅट प्रियांबल इज द की टू ओपन द माइंड ऑफ द मेकर्स बट इट कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, सो इट कॅनॉट बी अमेंडेड बाय द आर्टिकल 368. काय सांगितलं होतं? प्रियांबल हे कॉन्स्टिट्यूशन मेकर्स ज्यांनी संविधान तयार केलेलं आहे त्या संविधान निर्मिती करणाऱ्या लोकांच्या मनात त्यावेळेला काय चाललेलं होतं, ते कशा प्रकारच्या देशाची इच्छा करत होते हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला प्रियांबल मदत करेल. पण इंद्रे बेरुबरी केसमध्ये प्रियांबलला सांगितलं होतं की ते पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन नाही आहे. त्यामुळे 368 अमेंडमेंटच्या रिलेटेड प्रोव्हिजन आहे, तर अमेंडमेंटच्या रिलेटेड आर्टिकल आहे, तर अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रियांबलमध्ये करता येणार नाही कारण ते पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन नाही आहे, असं इंद्रे बेरुबरी केसमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर द सुप्रीम कोर्ट रूल्ड इन केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला दॅट प्रियांबल टू द कॉन्स्टिट्यूशन इज नॉट अ सोर्स ऑफ पॉवर और लिमिटेशन ऑन द कॉन्स्टिट्यूशन. बघा, केशवानंद भारती बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन इम्पॉर्टंट केस, या केसमध्ये काय सांगितलं होतं कोर्टने? प्रियांबल सोर्स नाही आहे पॉवरचा किंवा लिमिटेशनचा. कोणत्याही प्रकारची पॉवर प्रियांबल कॉन्स्टिट्यूशनला देत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं लिमिटेशन कॉन्स्टिट्यूशनवर घालत नाही. पण प्रियांबल डज प्ले अ सिग्निफिकंट रोल, एक महत्त्वाची भूमिका पार पाडतं. कशामध्ये? इंटरप्रिटिंग द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनला इंटरप्रिट करण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका ही प्रियांबलची आहे, असं केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला या केसमध्ये कोर्टने हेल्ड केलं होतं. आणि पुढे जाऊन याच केसमध्ये सांगण्यात आलं होतं प्रियांबल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, इट कॅन बी अमेंडेड बाय आर्टिकल 368. इंद्रे बेरुबरी युनियन केसमध्ये सांगितलं होतं की इट इज नॉट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, सो इट कॅनॉट बी अमेंडेड. बट केशवानंद भारतीमध्ये ते ओव्हररूल झालं आणि काय सांगितलं? प्रियांबल इज द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड इट कॅन बी amended by article 368. Justice A.K. Shikri in the case of Keshwananda Bharati versus State of Kerala emphasized the importance of the preamble, stating importance of the preamble सांगताना जस्टिस शिक्रींनी काय सांगितलं होतं? इट सीम्स टू मी दॅट द प्रियांबल ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन इज ऑफ एक्स्ट्रीम इम्पॉर्टन्स and the constitution should be read and interpreted in the light of grand and noble vision expressed in the preamble. प्रियांबल हे जे आहे ते एक इम्पॉर्टंट
काय आहे, इम्पॉर्टंट, एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट असं डॉक्युमेंट आहे, एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट असं विजन आहे भारताचं. त्यामुळे भारताच्या संविधानाच्या प्रोव्हिजन्स वाचताना किंवा कॉन्स्टिट्यूशनला वाचत असताना आपल्याला संविधानातले जे प्रिॲम्बलमधले जे काही नोबेल विजन आहेत, ग्रँड आणि नोबेल विजन्स आहेत, ते समजून घ्यायला हवेत असं सांगण्यात आलं होतं. कोणी सांगितलं होतं? AK शिकरींनी सांगितलं होतं की ग्रँड अँड नोबेल विजन एक्सपिरियन्स इन द प्रिॲम्बल समजून घ्यायला हवेत. त्याच्याच लाईटमध्ये कॉन्स्टिट्यूशनला इंटरप्रिट करायला पाहिजे, वाचायला पाहिजे. ठीक आहे. आता आपला शेवटचा पॉईंट आहे लिमिटेशन्स ऑफ द प्रिॲम्बल. काय आहेत प्रिॲम्बलच्या लिमिटेशन्स? प्रिॲम्बल म्हणजे सगळं काही नाही आहे, बरोबर? त्यामुळे प्रिॲम्बलला काही लिमिटेशन्स पण आहेत. द प्रिॲम्बल इज नॉट नीडेड इफ द वर्ड्स इन द लॉ आर क्लिअर अँड हॅव ओनली वन मिनिंग. आपण म्हणतोय की इंटरप्रिटेशनसाठी प्रिॲम्बल फार जास्त महत्त्वाचं आहे, पण जेव्हा संविधानातले शब्दच क्लिअर आहेत, जेव्हा त्या प्रोव्हिजनला काय म्हणायचं, इक्वॅलिटी अंडर काय म्हणायचं, ॲम्बिग्युइटी कुठेच नाही आहे, तर मग तिथे प्रिॲम्बल पिक्चरमध्ये येणारच नाही. कारण जे काही त्या प्रोव्हिजनला, जे काही त्या आर्टिकलला म्हणायचं आहे ते एकदम क्लिअर आहे. जेव्हा कॉन्स्टिट्यूशनमधले वर्ड्स क्लिअर असतील, लॉ क्लिअर असेल तेव्हा, आणि तिथे एकच मिनिंग असेल, वन मिनिंग असेल, तेव्हा प्रिॲम्बलचा तिथे इंटरप्रिटेशनमध्ये रोल नसणार आहे. इफ देअर इज अ कॉन्फ्लिक्ट द लॉ प्रिव्हिल्स ओव्हर द प्रिॲम्बल. कॉन्फ्लिक्ट असेल की एका हातात, आता परत एकदा आपण प्रिॲम्बल घेऊयात आणि एका हातामध्ये लॉ घेऊयात. लॉ प्रिव्हिल्स ओव्हर द प्रिॲम्बल. मग प्रिॲम्बल बाजूला ठेवलं जाईल आणि लॉ काय होईल? प्रिव्हिल होईल. ठीक आहे. इफ देअर इज अ कॉन्फ्लिक्ट लॉ प्रिव्हिल्स ओव्हर द प्रिॲम्बल. अ लॉ कॅनॉट बी इनव्हॅलिडेटेड जस्ट बिकॉज इट डिफरंट फ्रॉम प्रिॲम्बल. प्रिॲम्बलमध्ये काहीतरी वेगळं सांगितलंय, कायद्यामध्ये काहीतरी वेगळं दिलंय म्हणून लॉला बाजूला केलं जाणार नाही किंवा लॉची व्हॅलिडिटी संपणार नाही. एवढं पॉवरफुल नाही दिसत आहे आपल्याला इथे प्रिॲम्बल. ओके, त्यामुळे हे लिमिटेशन आहे. इट कॅनॉट चेंज ऑर एक्सपांड द मिनिंग ऑफ द लॉ. कायद्याचं जे काही मिनिंग आहे, जे काही मिनिंग आहे ते चेंज नाही करणार कोण? प्रिॲम्बल. The preamble cannot change the clear meaning of the law. It does not give any power, prohibition or limitation. प्रिॲम्बल कोणत्याही प्रकारची पॉवर देत नाही, लिमिटेशन्स घालत नाही किंवा कुठेही प्रोहिबिट करत नाही. त्यामुळे हे सगळे काय आहेत? प्रिॲम्बलचे लिमिटेशन्स आहेत. प्रिॲम्बल म्हणजेच सगळं काही नाही. आपल्याला कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्स पण बघायच्या आहेत पुढे, आणि कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्स जर क्लिअर असतील आणि त्यांना एकच मिनिंग असेल, एकच अर्थ असेल, तर आपल्याला प्रिॲम्बलला इंटरप्रिटेशनसाठी समोर घेण्याची गरज नाही. हेच इथे क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आपलं हे जे पहिलं मॉड्यूल होतं कॉन्स्टिट्यूशनल लॉ 1 मधलं मॉड्यूल 1 ते आज इथे आपलं कव्हर झालेलं आहे. आपण 4ही पॉईंट्स पाहिलेले आहेत या मॉड्यूलमधले. हा शेवटचा पॉईंट होता प्रिॲम्बल. आता जे दुसरं मॉड्यूल आहे युनियन अँड इट्स टेरिटरी, सिटिझनशिप आणि मग बेसिक्स ऑफ फंडामेंटल राईट्स, हे सेकंड मॉड्यूल आपण पुढच्या आपल्या लेक्चर्समध्ये स्टार्ट करूयात. ते पण 3 पार्ट्समध्ये येईल, तर ते आपण करूयात. ठीक आहे. थँक्यू. आता इथेच थांबूयात.